आरती काय येत नाही देवाची तुला? हरी ओम नमः शिवाय. हरी ओम. किती पैसे घेशील? किती पैसे घेशील? किती पैसे घेशील? पैसे किती घेशील? ठीक आहे, डोक्यात. पुढं बरा असा. हरी ओम नमः शिवाय. असं आता घराला बुडव. सध्या राज्यात भोंदू अशोक खरातचं प्रकरण प्रचंड गाजतंय. या प्रकरणात भोंदू खरातचे काळे कारनामे दिवसेंदिवस वाढतायत. रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. रोज नव्याने समोर येणाऱ्या धक्कादायक गोष्टींमुळे महाराष्ट्र हादरून गेलाय. महाराष्ट्राचं मन सुन्न झालंय. खरातने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलंय आणि यासोबतच त्याने अनेकांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात या भोंदूंबद्दल प्रचंड रोष निर्माण झालाय. भोंदू खरातच्या प्रकरणानंतर आता ग्रामीण भागातही भोंदू बाबांविरोधात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळते. खेड तालुक्यातील पाईट सावंतवाडी परिसरात एका भोंदू बाबानं महिलेची 5,000ची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित भोंदू बाबाला चांगला चोप दिलाय. बुवाबाजी करणाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहेत. खरात प्रकरणानंतर भोंदू बाबांविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं चित्र खेड तालुक्यात पाहायला मिळते. बुवाबाजीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या साधूंवरील विश्वास आता पूर्णपणे ढासळला असून नागरिक अधिक सतर्क झाले आहेत. भोंदू बाबा अशोक खरात याचे कारनामे उघडकीस आल्यानंतर अनेक तथाकथित महाराजांनी आपली दुकानं देखील बंद केली आहेत. तर काही ठिकाणी भगवे कपडे घालून भोंदूगिरी करणाऱ्यांवर नागरिकांनी थेट लक्षच ठेवायला सुरुवात केली आहे. दरम्यान पाईट सावंतवाडी परिसरात एका महिलेची 5,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या फिरस्त्या बाबाला स्थानिकांच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागलं. या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाले असून अशा भोंदू बाबाला दिसता क्षणी नागरिकांनी चोप दिलाय. खरातच्या प्रकरणानंतर या भोंदू बाबांचे धाबे दणाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे देवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करून महिलेवर अत्याचार करून पसार झालेल्या भोंदू ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पिंपरीतून अटक केली. तर काही दिवसांपूर्वीच नांदेडमधील भोंदू बाबाला सुद्धा अटक करण्यात आली. इस्रोमध्ये वैज्ञानिक असल्याचं सांगून उच्च शिक्षित आणि हाय प्रोफाईल महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या एका अट्टल भामट्याला नवी मुंबई गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात. नवी मुंबईतील या खरात बाबाचं नाव आदर्श म्हात्रे असं असून त्याने तब्बल 12हून अधिक नावांचा वापर करून सुमारे 11 महिलांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण केल्याचं समोर आलंय. त्यामुळे नागरिक आता सजगता दाखवून पुढे येत तक्रार करतायत. यामुळे अशा भोंदू बाबांच्या पापांचा घडा आता भरलाय. अशोक खरात प्रकरणातून समोर येणाऱ्या धक्कादायक गोष्टींमुळे महाराष्ट्र हादरलाय आणि रोज समोर येणाऱ्या नवनवीन गोष्टींमुळे महाराष्ट्राचं मन हे पुन्हा पुन्हा सुन्न होतंय. असे भोंदू आपली किती आणि कशा पद्धतीनं फसवणूक करतात हे आता समाजासमोर येतंय. करिअर मार्गदर्शनासाठी, कुणी घराच्या शांतीसाठी, कुणी संसार वाचवण्यासाठी या अशा भोंदू बाबांचं मार्गदर्शन घ्यायला जातात. पण हे भोंदू बाबा कशा पद्धतीनं आपला संसार, आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतात हे या खरात प्रकरणावरून तरी समाजाला समजलं पाहिजे. समाजाने निदान आता तरी भानावर आलं पाहिजे आणि या भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःसह इतरांना सुद्धा वाचवलं पाहिजे.